म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या व किती डॉक्युमेंटची आवश्यकता असते? तर त्याचं उत्तर आहे, तुम्हाला म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी फक्त 4 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. त्यामध्ये पहिले आहे आधार कार्ड, दुसरे आहे पॅन कार्ड. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आधार कार्ड आणि पॅन कार्ड यावर डिटेल्स जे आहेत ते मॅच व्हायला पाहिजेत. म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ आणि नाव हे सेम असायला पाहिजे. त्यानंतर तिसरे डॉक्युमेंट आहे डोमिसाइल सर्टिफिकेट, की ज्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामध्ये किमान 15 वर्षापासून राहत आहात याचं हे सर्टिफिकेट असते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की डोमिसाइल सर्टिफिकेट आणि रहिवासी दाखला हे वेगवेगळे आहेत आणि आपल्याला फक्त डोमिसाइल सर्टिफिकेटचीच आवश्यकता आहे, रहिवासी दाखला यासाठी चालत नाही. चौथं डॉक्युमेंट जे आहे ते आहे की तुमचा उत्पन्नाचा दाखला, जो की तहसीलदाराकडून तुम्हाला घेतला पाहिजे, ज्यावर बारकोड वगैरे असणे आवश्यक आहे. किंवा उत्पन्न दाखला तुमच्याकडे नसेल आणि जर तुम्ही जॉबला असाल तर तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न जो तुम्ही फाईल केला असेल ते सुद्धा तुमचा उत्पन्न दाखला म्हणून गृहीत धरला जातो. तर हे महत्वाचे 4 डॉक्युमेंट आहेत ज्यामुळे तुम्ही म्हाडावर इझिली अप्लाय करू शकता. अगर तुम्हाला म्हाडामध्ये आरक्षणामध्ये अप्लाय करायचं आहे, म्हणजे आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, तर तुम्हाला त्या संदर्भातील सर्टिफिकेट द्यावं लागतील. जसं की तुमचे कास्ट सर्टिफिकेट, केंद्र व राज्य सरकार कर्मचारी, किंवा तुम्ही अपंग असाल तर त्या संदर्भातील सर्टिफिकेट. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जिथे तुम्हाला या संदर्भातील सर्व डिटेल व्हिडिओ उपलब्ध आहेत. तर तुम्ही ते सुद्धा रेफर करू शकता. धन्यवाद.